आज एक गंभीर असं वास्तव सांगणारी घटना माझ्यासोबत घडली. तशी ही घटना काही विशेष किंवा नवीन नाहीये. दररोजच अशा घटना तुमच्या आमच्या नजरेसमोर येत असतात. पण माझ्या दृष्टीने ही कुठेतरी मला महत्वाची ही घटना वाटली आणि तुमच्यासोबत ती शेअर करावी म्हणून हा व्हिडिओ बनवायला घेतला. आता ही घटना ऐकल्याच्या नंतर किंवा पूर्ण याचं निवेदन ऐकल्यावर तुम्हाला कदाचित असं वाटेल की याच्यात गंभीर किंवा गांभीर्य असं काय आहे. हे आता सगळ्या गोष्टी कॉमन किंवा रुटीन झालेल्या आहेत आणि मग याच्यात सांगण्यासारखं काय विशेष आहे. पण माझ्या दृष्टीनं ती कुठेतरी अंतर्मनापर्यंत भिडणारी किंवा मनाला विचार करायला लावणारी ही घटना आहे. आणि तुम्ही आम्ही एक समाज म्हणून किंवा या समाजाचे एक घटक म्हणून दिवसेंदिवस वेगवेगळ्या एका गंभीर वास्तवाला सामोरं जात आहोत. आणि बरंच काही करता येण्या योग्य असून सुद्धा तुम्ही आम्ही किंवा मी या समाजासाठी माझ्या समाजाचं उत्तरदायित्व म्हणून आपण काहीच करू शकत नाही. तिथे कुठंतरी केवळ आपण हतबल ठरतोय, अगतिक ठरतोय किंवा लाचार ठरतोय असंही म्हणायला हरकत नसावी. घटना अशी आहे की बऱ्याचदा आम्ही व्हिडिओ बनवतो की अनाथ आश्रमाच्या नावाने फसवणूक कशी होते. व्हिडिओ बनवत असताना अनाथ आश्रमाची नोंदणी प्रक्रिया किंवा काय पद्धत असते याबद्दल माहिती सांगत असतो. मात्र बऱ्याचदा होतं काय की बरीच जण त्याचं शीर्षक किंवा इंट्रो बघतात आणि लगेच आम्हाला फोन करतात की तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे, काय आहे. कारण ही सगळी लोक जी फोन करणारी असतात तर ही कुठंतरी त्रस्त झालेली असतात, कावलेली असतात. आणि विशेषतः की जी काही बऱ्या बुऱ्या घरची मुलं आहेत तर त्यांचे काहीही वांधे नाही, त्यांना सहजपणे मुली मिळतात किंवा त्यांच्यासाठी 1760 लोक राबणारे असतात. मात्र त्या महिलेचा जो काही पुणे मुंबईच्या भागातून आम्हाला जो फोन आला, 50-55 वर्षाची ती महिला, पती गेलेले, मुलगा आणि ती दोघच जण राहतात. ती घरकाम सांभाळते म्हणजे स्वतःचं घर सांभाळते. मुलगा कंपनीमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करतो. तिचं गावी घर आहे आणि जिथे नोकरी करतो तिथं सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी त्यांचं म्हणजे उदरनिर्वाह होईल अशी त्यांची स्थिती. मात्र काय होतं की आता जे काही आपल्यातला जो काही मध्यस्थ होता किंवा सोयऱ्या दायऱ्यांना आपण जे किंवा नातेवाईकांना सांगायचो की आमच्यासाठी मुलगी बघा, तर त्यांनी आता कुठेतरी आपल्या प्रत्येक समाजातील लोकांनी अंग काढून घेतलेलं आहे. कारण त्यांच्या अंगावर घरावर रिकामे दगड आलेले आहेत. वारंवार आम्ही व्हिडिओतून सांगत असतो की जर आम्ही एखादी आमच्या भागातली एखादी गरीब घरची मुलगी सुचवली एखाद्याला अनोळखी माणसाला, कारण त्या मुलीचा बायोडाटा आला, त्यांच्यासोबत बोललो आणि एखादा दुसऱ्या भागातला किंवा दुसऱ्या विभागातला बायोडाटा आमच्याकडे आला आणि ते जर म्हटलं की आम्हाला एखादी गरीब मुलगी सुचवा, आपण त्यांना सुचवली, त्यांचं परस्पर बोलणं झालं, संवाद झाला आणि 8 दिवसानं 15 दिवसानं किंवा त्याच दिवशी ती मुलगी जर समजा दागिन्यासह पळून गेली, तर काय करणार. त्याच्यामध्ये साहजिकच आहे की जो कोणी सुचवणारा असेल तर त्याच्या घरावर आपोआप दगड येणार. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. कारण समाजाची ती मानसिकता झालेली आहे, चांगली आणि वाईट ही दोन्ही तत्व सगळ्याच ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये पसरलेली असतात. याच्यामध्ये वाईट तत्व जास्त असतात, चांगली तत्व ही कमी संख्येनं असतात आणि चांगलं काम करणाऱ्यांना त्रास होत असतो. याचा एक छोटासा अनुभव लॉकडाऊन मध्ये आमचा जो काही एक नाशिक विभागाचा ग्रुप होता, त्यावेळेस 250 लोकांचं लिमिटेशन ग्रुपला होतं. रात्री 10 वाजता त्या ग्रुपवर कोणतरी हागणदारी करून ठेवली म्हणजे 2-3 अश्लील क्लिपा टाकल्या. अश्लील क्लिपा टाकल्याच्या नंतर सकाळपर्यंत 700-800 मेसेज त्या ग्रुपवर आले. ऍडमिन काय झोपला काय, ऍडमिनला हे करतो, ऍडमिनला ते करतो. तो मेसेज टाकून तो निघूनही गेला तो बहादर. आता वास्तविक त्या 250 लोकांची जी जबाबदारी होती की ज्यानं तो मेसेज टाकला त्याचा मोबाईल नंबर तिथे होताच, त्याला शोध घेऊन त्याला त्याच्या काय करायचं त्याचं ते करायला पाहिजे होतं. मात्र एक बहादर उठला आणि त्यानं लगेच नाशिकच्या कोटी पोलीस स्टेशन मध्ये आमच्या नावाची एनसी मॅटरची तक्रार दिली. वास्तविक त्यानं काही झालं नाही, कारण असे अनुभव आम्हाला भरपूर येतं. ह्या अशाही गोष्टी घडतात की बऱ्याचदा आपण काय होतं की एखाद्या गावखेड्यावर मोटरसायकलवर जात असतो आणि जात असताना एखादा आपल्याला अनोळखी व्यक्ती हात देतो, अहो पाटील इकडे चालले का, येऊ द्या मला तिथपर्यंत. आणि नेमकं एखादं मधात चालता चालता वानर आलं आणि दोघही पडलो. तर दोघही पडल्याच्या नंतर आपल्याला कमी लागलं आणि त्याला थोडं जास्त लागलं तर त्याचा दवाखाना आपल्याला करावा लागतो. ह्या मानसिकता लोकांनी करून ठेवलेली आहे. उपकाराची भाषा ही जाणीवच लोकांनी नष्ट करून टाकलेली आहे. आपण नुसतं फक्त धर्माचा देवाचा दिखावा करतो, धार्मिक मूल्य नैतिक मूल्य ही कुठेतरी विसरत चाललेलो आहोत. ह्या गोष्टी पुढे पुढेच जात आहेत, ही एक खंत आहे. आणि याच्यामध्ये मग ती महिला बोलता बोलता
तिचा जो अर्ज होता किंवा तिची जी विनंती होती की माझ्या मुलासाठी एखादी मुलगी बघा आणि इच्छा असूनही मी तिच्यासाठी काहीच करू शकत नव्हतो. या गोष्टीचं दुःख मला वाटत होतं. कारण त्या महिलेची जी गयावया होती किंवा तिची जी विनंती होती किंवा तिच्या बोलण्यामध्ये जो ओलावा होता, की तिचा तिच्या एकुलत्या एक मुलासोबत तुटणारा जो जीव होता, की मला एखादी गरीब घरची अनाथ आश्रमातली मुलगी असली तरी चालेल. तिच्यासाठी मी ₹1,00,000-2,00,000 तिच्या नावानं टाकायला तयार आहे. मात्र यापूर्वी माझी अनेक वेळा फसवणूक झालेली आहे. कारण याचे कारण असे आहेत, की सगळ्यात जास्त फसवणाऱ्या ह्या महिलाच असतात आणि फसणाऱ्या सुद्धा ह्या महिलाच असतात. याचं प्रमुख कारण म्हणजे की जे काही फोन कॉल करून किंवा अनाथाश्रमाच्या नावानं फोन कॉल करून जी काही फसवणूक करणारी जी काही लोक आहेत किंवा तत्व आहेत, तर याच्यामध्ये महिलांची संख्या अधिक आहे. असा अनेकांचं होतं काय, की बऱ्याचदा कुटुंबामध्ये एक मुलगा, 2 मुलं असतात. मुलीची लग्न झालेली असतात किंवा मुलगी सुद्धा लग्नाची असते. तिच्यासाठी मग स्थळं शोधत असताना मुळात घरातला जो कर्ता माणूस असतो, तो अचानक हार्ट अटॅकने म्हणा किंवा कुठल्यातरी आजाराने म्हणा किंवा वयाच्या 60व्या वर्षी 65व्या वर्षी तो कुटुंबातून निघून जातो. तो कुटुंबाचा कुठेतरी आधार असतो, कुटुंबाचा तो कुठेतरी कर्ता माणूस असतो आणि मग अशात ती जबाबदारी येऊन पडते त्या कर्त्या मुलावर. मग त्याचं लग्न करायचं असतं, त्याचं वय असतं 20, 25, 30 पर्यंत आणि मग अशासाठी कुठेतरी उत्पन्नाचे स्रोत कमी असतात किंवा ते खाऊन पिऊन दणदण असतात, परंतु त्यांना कोणी मुलगी द्यायला तयार होत नाही. कारण मुलींच्या पालकांमध्ये सुद्धा एक भीती निर्माण झालेली आहे, की उद्या चालून जर हा आपला जावई व्यसनी वगैरे निघाला किंवा अजून काही भानगडी झाल्या तर आपल्या मुलींनी काय करायचं, ही भीती वाटते. कारण ह्या दोन्ही बाजू आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये मग ह्या महिला कुठेतरी त्रस्त होतात. ती महिला जी आमच्यासोबत बोलत होती, तर तिच्या बोलता बोलता डोळ्यातून पाणी आलं, की मला आता मी 5-10 वर्षानंतर माझ्या मुलाचं जर लग्न झालं नाही, तर त्याचं पुढे काय होईल या चिंतेनं त्या माऊलीचा जीव तिळतिळ तुटत होता, की कुणाचंही हे स्वाभाविक आहे आणि बोलता बोलता तिच्या डोळ्यामधून पाणी आलं आणि तिचा आवाज जड झाला आणि ती रडायला लागली आणि मलाही कसं तरी वाटायला लागलं, गलबलून आल्यासारखं झालं, की आपण अशा लोकांसाठी काहीच करू शकत नाही. मात्र दुसरीकडे आपण नकारात्मकता स्वीकारून चालणार नाही. तर याच्यामध्ये जी काही चांगलं करण्याची जी काही इच्छा आहे किंवा भावना आहे, तर त्याच्यामध्ये आपला समाज सुद्धा भरपूर काही करू शकतो आणि तुमचं आमचं सरकार सुद्धा याच्यासाठी काहीतरी करू शकतं. मात्र ही दायित्वाची जबाबदारी आणि जाणीव समाज आणि सरकारने दोघांनीही स्वीकारायला पाहिजे. याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो, की आमच्या शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 4 वर्षाच्या पूर्वी आमचा असाच व्हिडिओ आणि आमचं मराठा लग्नाक्षदाचं कार्य पाहून एका आमच्या सहकारी मित्राचा फोन आला, की आपल्याला वधूवर परिचय मेळावा घ्यायचा. त्या ठिकाणी त्यांनी मेळावा घेतला. पहिल्या वर्षी सुरुवातीला 5-10 लोकच आली. त्याचा खर्च भागवणं सुद्धा कठीण होतं. कारण रूट लेव्हलच्या माणसाला ह्या गोष्टी करणं शक्य नसतं. आता मी जर म्हटलं, की मी पत्राच्या घरात राहतो आणि एखादा वधूवर परिचय मेळावा आयोजित करतो, तर पहिलंच माझं 10-15 हजार रुपये महिन्याचं बजेट ठरलेलं असतं. त्याच्यामध्ये बाकीचे घर खर्च भागवता नाकी नऊ येतात. या गटाचं कर्ज, त्या गटाचं कर्ज हे सगळं चालवत असताना मी समाजासाठी इच्छा असूनही पैसे खर्च करू शकत नाही. मात्र समाज हा काहीतरी करू शकतो, की त्या बुलढाण्याच्या मानस फाउंडेशननं दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी हिंमत न हारता त्यांना अनेक दाते भेटले आणि हिंमत न हारता त्यांनी असे परिचय मेळावे घेतले, की त्या परिचय मेळाव्यामध्ये फक्त विधवा, परित्यक्त्या, ज्या घटस्फोटित आहेत किंवा ज्यांचा कुठेतरी काडीमोड झालेला आहे किंवा त्या एकल आयुष्य जगतात अशांचा मेळावा ठेवला आणि 2 वर्षामध्ये त्यांनी जवळपास 75 विधवांचे लग्न केले आणि त्या विधवाला स्वीकारणारे हे समाजातील पहिल्या लग्नाची मुलं होती, कर्तृत्ववान मुलं होती. त्यांची पडताळणी केली गेली आणि त्यांना त्या मुली देण्यात आल्या. तसं आपल्या गावखेड्यामध्ये आपण जर तालुका पातळीवर आता भागवत सप्ताह, सत्संग सप्ताह होतात, त्या माध्यमातून जर आपण एक दिवस याच्यातूनच आपल्या सप्ताहाच्या कार्यक्रमातच दुपारच्या वेळी बाकी त्या कार्यक्रमात काहीही बदल करू नका आम्ही म्हणणारच नाही. परंतु 11 ते 4 वाजेपर्यंत एक मेळावा ठेवा, तो विद्वांसाठी ठेवा. समाजातील अशा धुंडा नात्यागोत्यांची आपली खूप मोठी साखळी असते. कुठलं लग्न असलं, सावडणं असलं, पाहुणकी असली तर माणसं मावत नाहीत आपल्याकडं आणि या गोष्टीसाठीच आपल्याला मग करायला काय हरकत आहे. परंतु हे समाज म्हणून समाजाने कुठेतरी याचा पुढाकार घेतला पाहिजे. एकटा दुकटा माणूस काही करू शकत नाही. कारण हा पसारा चालवणं खूप मोठी गोष्ट असते आणि आमच्यासारखी माणसं इच्छा असूनही काही करू शकत नाहीत. अशा अनेक महिला आहेत, की ज्या या गोष्टीची मुळे त्यांची फसवणूक होते. त्यांच्या त्या
अडाणीपणाचा, अज्ञानपणाचा, त्यांच्या अगतिकपणाचा फायदा घेणारे आमच्यासारखे भामटे भरपूर असतात. तर ते त्यांना लुटतात 5,000 10,000 आणि त्या मायमावल्या त्याला बळी पडतात. तर हे काहीतरी चांगलं. आता याच्यातून एक फक्त गोष्ट आम्ही करू शकतो की आमचं प्ले स्टोअरला जे मराठा लग्न अक्षदा ऍप आहे, तर त्या ऍपवर जर तुम्ही डाउनलोड केलं तर ते फुकट आहे. त्याच्यावर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक सापडतील, त्या जॉईन करा. आमचा एक विचार आहे की फक्त एक महिलांचाच असा एक ग्रुप कुठेतरी आपण तयार केला पाहिजे. मग कोणीतरी एखादी गरीब घरची असेल, त्याच्या तिची सुद्धा मुलगी लग्नाची असेल, कदाचित या माध्यमातून जर एखादं लग्न जुळलं तर तेवढंच एक पुण्याचं काम होईल. आणि पुण्याचं काम म्हणून समाजासाठी 2 हाताचे 4 हात करण्यासाठी, कुणाचाही वेल मांडवावर नेण्यासाठी पुढे या. मंदिरात दररोज गेल्यानं पुण्य मिळतं का नाही आम्हाला माहित नाही, परंतु तुमच्या हातून जर एखाद्याचं लग्न जुळत असेल तर नक्कीच त्याच्यातून पुण्य मिळणार. एक चांगलं काम आहे, हा आमचा दावा आहे. इथे आमचा अनुभव सुद्धा आहे की चांगल्या कामाची फळं नेहमी चांगली मिळत असतात. पाप आणि पुण्य या संकल्पनेवर जगत असताना आपलं कर्म जर चांगलं असेल तर त्याचे फीडबॅक चांगलेच येत असतात. ही गोष्ट आम्हाला अनुभवातून कळालेली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.